वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. ही प्रश्नपत्रिका आहे इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र इयत्ता 12वीची ही प्रश्नपत्रिका बोर्डाची. 49 हा प्रश्नपत्रिकेचा या विषयाचा क्रमांक आहे आणि याला कोड क्रमांक म्हणतात. 4 ऑक्टोबर 2021 रोजी झालेली ही परीक्षा आहे. जेव्हा 2020मध्ये हा नवीन अभ्यासक्रम सुरू झाला त्यानंतर जी ही पहिली परीक्षा आहे ही प्रश्नपत्रिका इथे दिलेली आहे. पहा दिनांक. ही आपण उत्तरपत्रिका सोडवत आहोत. सीट नंबर इथे टाकण्यासाठी जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे. 7 पेजेस आहेत या प्रश्नपत्रिकेची आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्हाला सोडवायला काही हरकत नाही. मी उत्तरं देते, चेक करून घ्या तुमची उत्तरं बरोबर येतात किंवा नाही ते. तसेच मी या चॅनलवर 21, 22 आणि 23 या 3ही वर्षातले जेवढ्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आहेत वेगवेगळ्या विषयांच्या त्या प्रश्नपत्रिका टाकल्यात. उत्तरपत्रिका देखील टाकलेल्या आहेत. त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पहा. बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवा म्हणजे तुम्हाला तुलना करता येईल की कोणत्या परीक्षेत कोणता प्रश्न आला आहे, कोणते रिपीट होतात, कशा प्रकारे प्रश्नांचं महत्त्व आहे ते तुम्हाला कळेल. चला तर 12वी कला आणि वाणिज्य शाखेचा हा विषय आहे अर्थशास्त्र इयत्ता 12वी. उत्तरे आपण पाहूया. तत्पूर्वी सूचना दिलेल्या आहेत त्या समजून घ्यायच्या. सूचना पहिली, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी आहे. 2, आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढाव्यात. जिथे गरज असेल उत्तरामध्ये आकृती काढणं, कोष्टक काढणं ते काढायचं. 3, उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला जे अंक दिलेले आहेत त्यावरून आपल्याला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते कळतं. आणि 4थी महत्त्वाची सूचना, सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर लिहावीत. आणि खरे तर ही सूचना सगळ्या विषयांना वापरायची. जो प्रमुख प्रश्न असतो पहिला, दुसरा, तिसरा, तर हे नवीन पानावर घ्यायचे आहेत. ही महत्त्वाची सूचना. या चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या. अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच मी टेलिग्राम चॅनल पण सुरू केलेलं आहे संगीता भालसिंग या नावाने. टेलिग्राम चॅनल सर्च करा, जॉईन व्हा. तिथे काही शक्य तेवढ्या PDF देण्याचा मी प्रयत्न करते. या प्रश्नपत्रिकेमध्ये 1 ते 6 प्रश्न आहेत. सगळे प्रश्न एका व्हिडिओ लेक्चरमध्ये न सोडवता त्याचे 3 भाग केलेत. भाग पहिला, त्यामध्ये प्रश्न पहिला दुसरा सोडवला आहे. हे व्हिडिओ लेक्चर तुम्ही पाहू शकता चॅनलवर जाऊन. भाग दुसरा, त्यामध्ये 3रा 4था प्रश्न सोडवला आहे. हा पण व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे. आज आपण भाग 3ऱ्यामध्ये प्रश्न 6वा, 5वा 6वा प्रश्न आपण सोडविणार आहोत. प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची, 5व्या 6व्या प्रश्नांची कोणते प्रश्न आहेत ते आपण आता पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला महत्त्वाच्या सूचना गोष्टी कळतील. प्रश्न क्रमांक 5वा, खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे आहेत आणि 8 गुण आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 3 प्रश्न दिलेत, 2 सोडवायचे. त्यातला पहिला प्रश्न, उपयोगिता पत्रक दिलं इथे. क्षवस्तूचे नग, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. नग दिलेले आहेत 1 ते 7 पर्यंत आणि एकूण उपयोगिता 10, 18, 24, 28, 30 अशी वाढत गेली आहे. 30 आणि नंतर 28 कमी झाली. सीमांत उपयोगिता 10, 8, 6, 4, 2, 0, -2 अशी कमी होत गेली. आता यावरून आपल्याला काय प्रश्न विचारले ते आपण आता पाहूया. यावरून प्रश्न पहिला विचारला आहे, वरील पत्रकाचे एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता वक्र काढा. 2 गुण आहेत. आता हा मी पुढच्या स्लाईडवर घेतला आहे. त्याचं कारण असं, हे छोटे प्रश्न आधी सोडवून घेऊ. आपण वक्र पुढच्या स्लाईडवर काढूया. दुसरा प्रश्न आहे, जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता टिंबटिंब असते. इथं 1 गुण आहे या चौकटीमध्ये उत्तर लिहायला. त्याचं उत्तर आहे 0 असते. नंतर 3, जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता टिंबटिंब, त्याला 1 गुण आहे आणि तिथे उत्तर लिहायचं ऋण होते किंवा वजा होते. तक्त्यामध्ये पाहिलं आपण -2 होते ती. आता पहिला प्रश्न राहिला आहे की वरील पत्रकाचे एकूण उपयोगिता वक्र आणि सीमांत उपयोगितेचं वक्र काढूया आपण. पहा, तक्ता पुन्हा घेतला आहे मी माहितीसाठी. तो खरं तर हा आपल्या क्रमिक पुस्तकातलाच तक्ता आलेला आहे. क्षवस्तूचे नग, एकूण उपयोगिता, सीमांत उपयोगिता जी दिली आहे तक्त्यात तीच घेतली आहे. आणि इथे आकृती दुसऱ्या प्रकरणामध्ये 7व्या क्रमांकाची आकृती आहे. तुम्ही पुस्तकात पाहू शकता, तीच आहे आकृती.
वस्तूचे नग घेतलेले आहेत क्ष अक्षावर आणि एकूण आणि सीमांत उपयोगिता घेतलेली य अक्षावर आणि फक्त दिलेले बिंदू जोडले. आता आपण पहिल्यांदा एकूण उपयोगितेचा वक्र तयार करायचं म्हटलं 10, 18, 24, 28, 30, 30, 28 तर हे बिंदू जोडायचे. हे 10, नंतर हा 18, हा 24, हा 28, हा 30, हा 30 आणि हा पुन्हा 28 असा वक्र तयार होतो. तो आहे एकूण उपयोगितेचा वक्र आणि 30 जे आहे कमाल समाधानाचा बिंदू आहे. आता आपण सीमांत उपयोगितेचा वक्र काढूया. इथे पहिलं 10 एकूण आणि सीमांत उपयोगिता समान आहे 10, नंतर हा आहे 8चा, नंतर हा 6चा, नंतर हा 4चा बिंदू, नंतर 2, नंतर 0 आणि इथे आहे -2. हे लक्षात घ्या. या असा वक्र काढायचा आहे. तक्त्यावरूनच काढता येतो, अगदी सोपा आहे, सराव करा. नंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे. इथं पुरवठा आणि किंमत दिलेला आहे, पुरवठा वक्र दिलेला आहे. त्यावर प्रश्न काय विचारलेत पाहूया आपण. पहिला प्रश्न, आकृतीत पुरवठा नगसंख्या व टिंबटिंब यांचा प्रत्यक्ष संबंध दर्शवला आहे. आता इथे पुरवठ्याची नगसंख्या आहे, ती इकडे किंमत आहे, म्हणून उत्तर येणार आहे किंमत. इथं वरती उत्तर लिहिलं आहे मी, तुम्ही चौकटीत लिहा तिथे. 2, आकृतीत प या पुरवठा वक्राची प्रवृत्ती कशी आहे. आता हे सगळे एक एक गुणांचे प्रश्न आहे, 4 प्रश्न. पुरवठा वक्राची प्रवृत्ती प हा पुरवठा वक्र आहे, हा वर जाणारा आहे, वाढतच जातोय, म्हणून वर जाणारा लिहिलं तरी चालेल, पण शब्द खरं तर लिहा धनात्मक प्रवृत्ती आहे. उत्तर लिहा धनात्मक. 3, किंमत वाढल्यामुळे पुरवठा त्याच्या पुरवठा वक्रावर उजव्या बाजूला सरकतो, म्हणजे इथे इकडून इकडे जातो. बिंदू र पासून बिंदू त कडे, म्हणजे या र पासून या त कडे जातो. या प्रवृत्तीला काय म्हणायचं ते चौकटीत ते लिहायचं. एक गुण आहे, त्याला म्हणतात पुरवठ्याचा विस्तार. म्हणजे पुरवठा वाढलेला आहे, इथून इकडे वाढलेला आहे, र पासून त कडे म्हणजे ब पासून ब एकपर्यंत पुरवठा वाढलेला आहे, म्हणून त्याला म्हणतात पुरवठ्याचा विस्तार. 4, किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा त्याच पुरवठा वक्रावर खालच्या बाजूला सरकतो, म्हणजे र बिंदूपासून म बिंदूकडे. त्या प्रवृत्तीला काय म्हणतात ते एक गुणाला लिहायचं. इकडं खालच्या बाजूला सरकला आहे, र पासून म पर्यंत, त्याला याच्या उलट विस्तारच्या विरुद्ध संकोच, पुरवठ्याचा संकोच असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 3, भारताच्या अर्थव्यवस्थेत खूपच वैविध्य दिसून येते. शेती, हस्तव्यवसाय, कापड, गिरण्या, उद्योगधंदे, उत्पादन आणि विविध प्रकारच्या सेवा अशा प्रत्येक गोष्टीचा समावेश त्यात होतो. भारतात काम करणाऱ्या लोकांपैकी 2/3 लोकांचा उदरनिर्वाह अजूनही शेती व शेतीशी संबंधित उद्योगावर चालतो. परंतु अर्थव्यवस्थेत विविध प्रकारच्या सेवांचाही वाढता वाटा आहे आणि अलीकडे सेवांवर आधारित व्यवसायी अर्थव्यवस्थेत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अलीकडील काही वर्षात भारतातील संगणक तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे तसेच उच्च शिक्षित आणि इंग्रजी बोलू शकणाऱ्या वाढत्या तरुण पिढीमुळे भारत हळूहळू सर्व जगाला बाह्य स्रोताच्या सेवा पुरविणारा देश म्हणून भूमिका बजावायला लागला आहे. भारत हा अतिकुशल तंत्रज्ञान पुरवणारा जगातील सर्वात मोठा निर्यातक देश आहे. याचबरोबर उत्पादन, औषध निर्माण, जैवतंत्रज्ञान, अतिसूक्ष्म तंत्रज्ञान, दूरसंचार, जहाज निर्माण, विमान निर्माण आणि पर्यटन या क्षेत्रातील भारताची क्षमताही वेगाने वाढताना दिसत आहे. या परिच्छेदावर काही प्रश्न आहेत, त्याची उत्तरं लिहायची. परिच्छेद 1-2दा वाचायचा, समजून घ्यायचा, प्रश्न वाचायचे आणि प्रश्नाच्या अनुसरून उत्तरं शोधायची. आणखी आहे त्याच्यामध्ये 1990च्या दशकाच्या सुरुवातीपासून भारताने हळूहळू परकीय गुंतवणुकीवरील आणि व्यापारावरील नियंत्रणे कमी करून आपली अर्थव्यवस्था आर्थिक सुधारणांद्वारे खुली करायला सुरुवात केली आहे. यावर प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, भारतातील बहुतांश लोकांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन कोणते. 1 गुणाचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे शेती आणि शेती संबंधित उद्योग. हे परिच्छेदात आलेलं आहे. 2, अलीकडच्या काळात भारतात कोणत्या क्षेत्राचा विकास झपाट्याने होत आहे. 1 गुण आहे आणि याचं उत्तर आहे सेवा क्षेत्र आणि ते पण उतार्यात आलेलं आहे. तिसरा प्रश्न आहे, वरील उतार्यावरून भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल आपले मत लिहा. 2 गुणांचा प्रश्न आहे, स्वमत आहे. या परिच्छेदाच्या आधारे तुम्ही लिहा. ज्यांना काही येत नाही त्यांनी परिच्छेद उतरवला तरी काही हरकत नाही. ज्यांना येत आहे त्यांनी परिच्छेदात ओळी थोड्याशा चेंज करून लिहिलं तरी हेच उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 6 सुरू होत आहे. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 3 पैकी 2च सोडवायचे आणि याला एकूण 16 गुण आहेत. म्हणजे एक प्रश्न 8 गुणांच्यासाठी, हे लक्षात घ्या. पहिला प्रश्न, मागणीचा नियम गृहीतांसह स्पष्ट करा. आता इथे गुणांची विभागणी करता येईल. मागणीचा नियम लिहायला 4 गुण आणि गृहीत 4 लिहायची, म्हणजे 4 गुण. एका मुद्द्यासाठी 1 गुण असा हिशेब धरायचा. 2, मागणीच्या किंमत लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करून मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. आता इथे पण विभागणी करता येईल की लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करायची आहे ना, तर त्याला 2 ते 3 गुण असू शकतात आणि मागणीच्या किंमत लवचिकतेचे 5 प्रकार आहेत, म्हणून त्याला एका प्रकाराला 1 गुण असू शकतो. अशा प्रकारे आपण विभागणी करता येईल. 3, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती स्पष्ट करा. आता 2 पद्धती विचारल्यात, मग उत्पन्न पद्धतीला 4 गुण आणि खर्च पद्धतीला 4 गुण असा विचार करून उत्तरं लिहायची. पाहूया सविस्तर उत्तर कसं लिहायचं ते. प्रश्न पहिला, मागणीचा नियम गृहीतांसह स्पष्ट करा. महत्त्वाचा प्रश्न आहे, पुन्हा पुन्हा बोर्ड परीक्षेला येतच असतो. प्रस्तावना लिहायचीच. सन 1890 प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या नियमाची मांडणी केली आहे. या नियमाद्वारे किंमत व मागणी यातील परस्पर संबंध स्पष्ट केला आहे. सिद्धांताचे विधान लिहायचं. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. हा नियम पाठ करून लिहायचा. दुसऱ्या शब्दात, इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या किमतीत वाढ होते तेव्हा वस्तूच्या मागणीत घट होते आणि जेव्हा वस्तूच्या किमतीत घट होते तेव्हा वस्तूच्या मागणीत वाढ होते. अशा प्रकारे किंमत आणि मागणीचा संबंध व्यस्त स्वरूपाचा म्हणजेच परस्पर विरोधी असतो. मागणी व किंमत यांचा फलन संबंध खालील प्रकारे स्पष्ट करता येतो. dx बरोबर f कंसामध्ये px असं लिहायचं हे सूत्र. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर हा तक्ता लिहायचा आहे. खालील उदाहरणाच्या सहाय्याने मागणीचा नियम पत्रक व आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट केला आहे. इथे मागणी पत्रक द्यायचं, वस्तूची किंमत द्यायची रुपयामध्ये, क्षवस्तूची मागणी द्यायची किलोमध्ये, किंमत 50 ते 10 कमी होत जाते आणि क्षवस्तूची मागणी 1 पासून 5 पर्यंत वाढत जाते. अशा प्रकारे तक्ता द्यायचा आणि या तक्त्यावरून हा मागणीचा वक्र काढायचा. अक्षावर मागणी किलोमध्ये घ्यायची, य अक्षावर किंमत घ्यायची आणि हे क्षवस्तूची किंमत जी आहे ती 10, 20, 30, 40, 50 ही नोंद करायची आणि मागणी जी आहे 1, 2, 3, 4, 5 नोंद करायची. दिलेले बिंदू जोडायचे. 50ला 1, 40ला 2 असे बिंदू हे जर इथं जोडले इथे याप्रमाणे, तर हा डावीकडून उजवीकडे खाली घसरत जाणारा नावं वगैरे व्यवस्थित द्यायचे. हा मागणीचा वक्र तयार होतो. इथे जोडायचा नाही. हा हे लक्षात घ्या, कुठे जुळलेला नाही आहे इथे. हा मागणी वक्र तयार होतो. हे तक्ता आणि आकृती द्यायचीच. एवढं लिहिलं तर 4 गुण मिळतील. आता गृहीतके लिहायची. मागणीचा नियम खालील गृहीतकांवर आधारित आहे. 1, स्थिर उत्पन्न पातळी. मागणीचा नियम जर अनुभवायचा असेल तर उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर असावे. जर उत्पन्न पातळीत वाढ झाली तर उपभोक्त्यांकडून किमतीत वाढ होऊ नये, मागणीत वाढ केली जाईल. 2, लोकसंख्येच्या आकारमानात बदल नाही. देशातील लोकसंख्येचे आकारमान आणि रचना वस्तूंची एकूण मागणी प्रभावित करते. त्यामुळे असे गृहीत धरले जाते की लोकसंख्येचे आकारमान स्थिर आहे. क्रमांक 3, पर्यायी वस्तूंच्या स्थिर किमती. पर्यायी वस्तूंच्या किमतीत बदल होत नाही असे गृहीत धरले आहे, कारण पर्यायी वस्तूच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होतो. 4, पूरक वस्तूंच्या स्थिर किमती. पूरक वस्तूंच्या किमतीत बदल होत नाही असे गृहीत धरले आहे, कारण पूरक वस्तूंच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होतो. 5, भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही. उपभोक्त्यांची भविष्यात किंमत विषयक बदल घडून येण्याची कोणतीही अपेक्षा नाही असे गृहीत धरले आहे. जर भविष्यात वस्तूची किंमत वाढण्याचा अंदाज असेल तर उपभोक्ते सध्याची किंमत वाढत असतानाही जास्त मागणी करू शकतात. 6, आवडीनिवडी, सवयी, प्राधान्य, फॅशन्स इत्यादीमुळे बदल होत नाही. उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी, सवयी, प्राधान्य, फॅशन्स इत्यादीमध्ये बदल होत नाही असे गृहीत धरले आहे. यामध्ये बदल झाल्यास मागणीमध्ये बदल होतो. आता मी इथे 6 मुद्दे घेतलेले आहेत. गृहीतकं 7 गृहीतकं 6च घेतली आणि त्यातही सूचना दिली की कोणतेही 4च मुद्दे लिहा. कोणतेही 4 सोपे वाटतात ते 4 मुद्दे लिहा. अभ्यासासाठी मी तुम्हाला 6 दिले तिथे.
प्रश्न क्रमांक 2. मागणीच्या किंमत लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करून किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर. किंमत लवचिकता. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते किमतीतील प्रमाणित बदलांमुळे मागणीत जो प्रमाणित बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. हे खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. मागणीची किंमत लवचिकता बरोबर अंशस्थानी मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल. सूत्ररूपाने मागणीची किंमत लवचिकता बरोबर पर्सेंटेज डेल्टा म छेद पर्सेंटेज डेल्टा क. म्हणजे हे सूत्र सांकेतिक रूपाने लिहिलेलं आहे. हे लिहिलं नाही, एक दोन्हीपैकी एक लिहिलं तरी चालेल. बरोबर आहे. आता पाहूया मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार. पहिला प्रकार अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. हे चिन्ह आहे असं आडवा 8 काढलेलं, त्याला सिग्मा म्हणतात. किमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणीत अनंत बदल होतो तेव्हा त्याला संपूर्ण अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ सोन्याच्या किमतीत बदल न होता मागणी सतत वाढते. सूत्र. मागणीची किंमत लवचिकता बरोबर अंशस्थानी मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल बरोबर हे सिग्मा अनंत बदल. मागणीची किंमत लवचिकता आहे अनंत बदल. आकृती काढणं आवश्यक आहेच. संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र. क्ष अक्षावर मागणी, य अक्षावर किंमत घेतलेली आहे आणि क ही किंमत आहे. म हा मागणीचा वक्र आहे. इथे आहे अनंत लवचिकतेचा वक्र. अक्ष अक्षाला समांतर असतो. दुसरा प्रकार आहे संपूर्ण अलवचिक मागणी. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड किती आहे? 0. किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही तेव्हा त्याला संपूर्ण अलवचिक मागणी किंवा ताठर मागणी म्हणतात. उदाहरणार्थ किमतीत 20% घट झाली तरी मागणीत कोणताही बदल होत नाही. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल. मग आपण सूत्रामध्ये किमती टाकल्यात. मागणीची किंमत लवचिकता 0/20. कारण मागणीत बदल झाला नाही, किमतीत 20% बदल झाला. याचं उत्तर येणार आहे 0. म्हणून मागणीची किंमत लवचिकता आहे 0. व्यवहारात ही परिस्थिती कमी आढळते. उदाहरणार्थ मिठाला दुधाला असलेली मागणी ती अलवचिक असते. त्याची आकृती काढणं गरजेचं आहे. क्ष अक्षावर मागणी, य अक्षावर किंमत आणि हा म उभा वक्र जो आहे तो ताठर किंवा अलवचिक मागणीचा आहे. मूळ किंमत क होती त्यावेळेला मागणी म. किंमत कमी झाली क 1 तरी मागणी म. किंमत वाढली क 2 तरी पण मागणी म कायम आहे. म्हणून संपूर्ण अलवचिक मागणीचा वक्र य अक्षाला समांतर असतो. तिसरा प्रकार आहे एकक लवचिक मागणी. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड 1. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकेच वस्तूच्या मागणीतील बदलाचे प्रमाण असेल तेव्हा त्यास एकक लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ किमतीत 50%ने घट झाल्यास मागणीत 50%ने वाढ होते. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतला शेकडा बदल. आपण सूत्रात टाकले. मागणीतला शेकडा बदल 50%, किमतीतला शेकडा बदल 50%. याचं उत्तर येणार आहे 1 समान. एकक लवचिकता उत्तर येत आहे. वक्र काढणं आवश्यक आहे. क्ष अक्षावर मागणी, य अक्षावर किंमत. किंमत क असताना मागणी ब होते. किंमत क 1 कमी झाली तर मागणी ब2 इतकी वाढली. म्हणून म हा वक्र एकक लवचिक मागणीचा वक्र आहे. नावं वगैरे व्यवस्थित द्यायची. एकक लवचिक मागणीचा वक्र. क्रमांक 4. जास्त लवचिक मागणी. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड >1. जास्त लवचिक म्हणजे >, हे चिन्ह लक्षात ठेवा. >चं. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्यास जास्त लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ किंमत किंवा किमतीत 50%ने घट झाल्यास मागणीत 100%ने वाढ होते. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतला शेकडा बदल. आपण किमती टाकूया. मागणीतला शेकडा बदल सांगितला आहे 100%, किमतीतला सांगितलं आहे 50%. उत्तर येईल याचं गुणोत्तर 2.0. म्हणजेच इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड काय? >1. जास्त लवचिक मागणी, एकापेक्षा जास्त. आकृती काढायची आहे. जास्त लवचिक मागणी वक्र. क्ष अक्षावर मागणी, य अक्षावर किंमत. इथे किंमत क असताना मागणी ब आहे. किंमत क 1 कमी झाली
त्यावेळेला मागणी B1 इतकी जास्त वाढली. आता किमतीतला हा बदल थोडा आहे आणि हे अंतर पहा, हे जास्त आहे, म्हणून ही झाली जास्त लवचिक मागणी. आकृतीचं स्पष्टीकरण लिहू शकता तुम्ही येत असेल तर. 5. कमी लवचिक मागणी. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड लेस दॅन 1, हे चिन्ह आहे असं, लेस दॅन 1. जेव्हा किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते तेव्हा त्याला कमी लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ, किमतीत 50% घट झाल्यास मागणीत 25% वाढ होते. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतला शेकडा बदल. किंमत टाकूया आपण. मागणीतला शेकडा बदल सांगितला आहे 25% आणि किमतीतला 50%. याचं गुणोत्तर सोडवलं तर 0.5 म्हणजे एकापेक्षा कमी, म्हणून कमी लवचिक मागणी. आकृती काढायची आहे. कमी लवचिक मागणीचा वक्र. क्ष अक्षावर मागणी, य अक्षावर किंमत. क किंमत असताना ब इतकी मागणी आहे. किंमत क1 इतकी कमी झाली, त्यावेळेला मागणी B1 इतकी वाढली. पण आता ही किंमत जास्त बदललेलं दिसतंय आणि इथे मागणी कमी बदललेली दिसते त्या मानाने, म्हणून कमी लवचिक मागणीचा वक्र. प्रश्न 3. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची किंवा मापनाची उत्पन्न व खर्च पद्धती स्पष्ट करा. उत्तर. 1. उत्पन्न पद्धत. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पन्न पद्धतीला घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न पद्धती असेही म्हणतात. ही पद्धत पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. 1. या पद्धतीत एका वर्षाच्या कालावधीत देशातील नागरिकांना मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. भारतात मध्यवर्ती सांख्यिकीय संघटनेची राष्ट्रीय उत्पन्न समिती ही व्यापार, वाहतूक, व्यावसायिक, सार्वजनिक प्रशासन, घरगुती सेवा इत्यादी क्षेत्रातील उत्पन्न पद्धतीच्या सहाय्याने मोजले जाते. 2. वस्तू व सेवांच्या उत्पादनासाठी सर्व उत्पादन घटकांना खंड, मजुरी, व्याज आणि नफा या स्वरूपात उत्पन्न प्राप्त होते. सर्व उत्पादन घटकांना मिळणाऱ्या घटक मोबदल्यांची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. सर्व उत्पादन घटकांना वितरित केलेल्या उत्पन्नाची बेरीज राष्ट्रीय उत्पन्ना इतकी येते. त्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादन मानले जाते. 3. या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना हस्तांतर देणी वगळली जातात. कर विषयक माहितीपत्रके, अहवाल, लेखापुस्तके, अल्प उत्पन्नासंबंधीचे अंदाज या स्रोतांपासून उत्पादक घटकांच्या उत्पन्नाची आकडेवारी प्राप्त केली जाते. 4. उत्पन्न पद्धतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन मापनाचे सूत्र पुढीलप्रमाणे आहे. NI बरोबर रेंट प्लस वेजेस प्लस इंटरेस्ट प्लस प्रॉफिट प्लस मिक्स इन्कम प्लस नेट फॉरेन इन्कम फ्रॉम अब्रॉड. हे सूत्र पण लिहायचं आहे. दुसरी पद्धत आहे खर्च पद्धत. खर्च पद्धतीत एका वर्षाच्या कालावधीत सर्व व्यक्ती, उद्योग संस्था आणि शासनाने केलेल्या उपभोगावरील खर्चाची आणि गुंतवणुकीवरील खर्चाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले जाते. खर्च पद्धतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन मापनाचे सूत्र पुढीलप्रमाणे आहे. NI बरोबर C प्लस I प्लस G प्लस X मायनस M प्लस R मायनस P. खर्च पद्धत पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. सूत्र लिहिणं गरजेचं आहे. 1. खाजगी अंतिम उपभोग म्हणजेच C कन्झम्पशन म्हणतात त्याला. खाजगी अंतिम उपभोग खर्चात कुटुंबांनी अन्न, वस्त्र यासारख्या लगेच वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरील खर्चाचा आणि गाडी, संगणक, दूरदर्शन, धुलाई यंत्र इत्यादी टिकाऊ वस्तूवरील खर्चाचा समावेश होतो. याशिवाय खाजगी अंतिम उपभोगात वाहतूक सेवा, वैद्यकीय सेवा इत्यादी सेवांवरील खर्चाचा समावेश होतो. राष्ट्रीय उत्पन्न मापनात खाजगी अंतिम उपभोगाचे मूल्य विचारात घेतले जाते. 2. स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च, त्याला I इन्व्हेस्टमेंट म्हणतात. खाजगी उद्योजकांनी पुनर्स्थापन, नवीनीकरण आणि नवीन गुंतवणुकीवर केलेला खर्च म्हणजे स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च होय. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनात स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्चाचे मूल्य विचारात घेतले जाते. 3. सरकारी अंतिम उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च, त्याला G म्हणतात. गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर म्हणतात त्याला. सरकारकडून प्रशासकीय सेवा, कायदा आणि सुव्यवस्था, संरक्षण, शिक्षण इत्यादीवर केलेला खर्च म्हणजे सरकारी अंतिम उपभोग खर्च होय. सरकारकडून रस्ते, रेल्वे, पूल, धरणे, कालवे इत्यादी आधारभूत संरचना निर्माण करण्यासाठी केलेला खर्च
म्हणजे गुंतवणूक खर्च होय. राष्ट्रीय उत्पन्न मापनात सरकारी अंतिम उपभोगाचे मूल्य आणि सरकारी गुंतवणूक खर्चाचे मूल्य विचारात घेतले जाते. 4. निव्वळ विदेशी गुंतवणूक किंवा निव्वळ निर्यात X-M. एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या निर्यात मूल्य आणि आयात मूल्यातील फरक म्हणजे निव्वळ निर्यात होय. राष्ट्रीय उत्पन्नात निव्वळ निर्यातीचे मूल्य विचारात घेतले जाते. 5. निव्वळ प्राप्ती R-P. परदेशी नागरिकांनी देशात केलेला खर्च आणि देशातील नागरिकांनी परदेशात केलेला खर्च यातील फरक म्हणजे निव्वळ प्राप्ती होय. राष्ट्रीय उत्पन्न मापनात निव्वळ प्राप्तीचे मूल्य विचारात घेतले जाते. धन्यवाद. अशा प्रकारे आपण इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य शाखेची अर्थशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिकेची उत्तरं आपण लिहिलेली आहेत. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि असेच अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर आणि प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका या चॅनलवर पाहायच्या असतील तर चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला येईल. अभ्यासासाठी शुभेच्छा, परीक्षेसाठी शुभेच्छा.